इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आजचा आपला विषय आहे संतवाणी आ योगी सर्वकाळ सुखदाताची कृतीपत्रिका. या कृतीपत्रिकेस सुरुवात करण्याआधी आपण थोडीशी उजळणी करणार आहोत, म्हणजेच थोडंसं रिव्हिजन करणार आहोत. संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता ही संत एकनाथांनी लिहिलेली आहे आणि या संत कवितेत त्यांनी पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना केली आहे. मनुष्य जीवनासाठी पाणी हे खूप महत्त्वाचे आहे, पण त्याचप्रमाणे त्याच्या आयुष्यामध्ये योगी पुरुषसुद्धा आवश्यक आणि महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात योगी पुरुष ये पानी से भी ज़्यादा श्रेष्ठ है, ये बताने की कोशिश संत एकनाथ जी ने की है. पानी हमें सिर्फ बाह्य तरीके से मतलब बाहर से साफ करता है, लेकिन योगी पुरुष हमारे मन को भी उतना ही साफ करता है. पानी क्या करता है? तो पानी सिर्फ एक समय की प्यास बुझाता है और एक समय का आनंद हमें देता है, लेकिन योगी पुरुष हमारे जीवन भर की प्यास बुझाकर हमें जीवन भर के लिए आनंदित कर देता है. इस प्रकार संत एकनाथ जी ने अनेक उदाहरण देकर, अनेक दृष्टांत देऊन आपल्याला या कवितेच्या, या संत कवितेच्या माध्यमातून पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना करून दाखवली आहे. आणि पाण्यापेक्षा योगी पुरुष किती मोठ्या प्रमाणावर श्रेष्ठ आहेत हे त्यांनी सांगितलं आहे. ज्याप्रमाणे ढगातून पाऊस पडतो, मेघांमधून पाऊस पडतो आणि तो जमिनीवर येऊन शेतकरी त्यातून धनधान्य पिकवतो आणि लोकांची भूक भागवतो, त्याचप्रमाणे योगी पुरुष इहलोक पर म्हणजे पृथ्वीवर येऊन लोकांचा उद्धार करतो, त्यांना आनंद मिळवून देतो, असे संत एकनाथांनी आपल्याला या कवितेतून सांगितले आहे. ही आहे पाठ्यपुस्तकातील कवितेखालील कृतीपत्रिका. एक एक कृती आपण आता बघणार आहोत. पाठ्यपुस्तकात खाली आपल्याला शब्दार्थ दिले आहेत आणि सगळे शब्दार्थ तुम्हाला पाठ करायचे आहेत कंपल्सरी. तर चला बघूया. कृती 1. खालील चौकटी पूर्ण करा. 1. अभंगात वर्णनिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी. चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी कोणता होता कवितेत हे तुम्हाला पटकन लक्षात येईल, कारण की आपल्याला आता एक्सप्लेनेशन माहिती आहे. तर अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी आहे चकोर. पिलांना सुरक्षितता देणारे. आता आपल्याला हे उदाहरण होतं, त्यामुळे ते पटकन लक्षात येईल की पिलांना सुरक्षितता कोण देतं, तर पक्षिणीचे पंख देतात. चिरकाळ टिकणारा आनंद म्हणजे कायमस्वरूपी, हमेशा हमारे साथ रहने वाला आनंद उसे कहते हैं स्वानंद. व्यक्तीला सदैव सुख देणारा कोण आहे? हमेशा सुखी करने वाला योगी पुरुष. तर अशा प्रकारे ही आपली होती कृती 1, ज्याच्यामध्ये आपल्याला काही नावं विचारली होती, ती आपण कंप्लीट केली आहे. आता कृती 2. योग्याचे मृदुत्व सर्वांची त्याप्रमाणे. आता योगाचं मृदुत्व आपल्यासाठी कसं आहे, तसंच ते जीवाशी कसं आहे, पिलियांशी कसं आहे, चंद्रकिरणाशी कसं आहे, हे लिहून आपल्याला आकृती पूर्ण करायची. तर पिलियांशी कसं आहे, तर पाखोवा, जसं पिलांचे पंख, पाखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख, तर पक्षिणीचे पंख जसं पिलियांशी म्हणजे पिल्लांसाठी आहेत तसेच ते आहे. जीवांशी काय आहे? जीवांचे खूप जीवन. आता इथे जीवन इस शब्द का अर्थ है पाणी. आणि चंद्रकिरण, आता आपल्याला माहिती आहे चंद्रकिरण कोणासाठी महत्त्वाचं होतं, तर चकोर पक्षासाठी काय महत्त्वाचं होतं? चंद्रकिरण महत्त्वाचं होतं. तर योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे, म्हणजेच इथे कोणासाठी कोणती उदाहरणं दिली आहेत हे लक्षात घेऊन आपल्याला लिहायचं आहे. बऱ्याचदा होता अशा प्रकारच्या इस प्रकार की जो भी कृतियाँ पूछी जाती है वो लिखते वक्त आप थोड़ा सा कंफ्यूज होते हो. समझना है कि योग्य प्रकार से कि क्या पूछने की कोशिश की है, इसीलिए आपको बार बार रिवीजन करना भी उतना ही ज़रूरी है. आता कृती क्रमांक 3. खालील तक्ता पूर्ण करा. योगी पुरुष आणि जीवन म्हणजेच पाणी यातील फरक स्पष्ट करा. बघा, जीवन म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी, जळ म्हणजे सुद्धा पाणी. तिन्ही शब्दांचा अर्थ पाणी असाच होतो. आता योगी पुरुष काय करतो? अंतर्बाह्य निर्मळ करतो. पण जीवन म्हणजेच पाणी काय करतं? फक्त बाह्यांग स्वच्छ करतो. म्हणजेच तो आपल्याला
पानी है आपल्याला फक्त वरच्यावर स्वच्छ करतं, बाहरी साफ सफाई करता है, लेकिन योगी पुरुष हमारे अंतर्मन में, हमारे मन में अगर किसी के लिए बुराई है या हम गलत मार्ग पर चल रहे हैं, कुछ गलत सोच रहे हैं, तो उस गलत मार्ग को, उस गलत सोच को बदल कर उस सोच को अच्छी करने वाला योगी पुरुष होता है. आता इथे आपण सगळेच फरक लिहिणार नाही आहोत, तो ते फरक तुम्हाला लिहायचे माहिती आहेत. मी फक्त ॲज अ एग्जाम्पल मैंने एक एग्जाम्पल यहाँ पे दिया है, बाकी आप लोग लिख सकते हो क्योंकि उसका सारा अर्थ मैंने एक्सप्लेनेशन में बताया हुआ है. खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. समानार्थी सिनोनिम्स वर्ड्स हमें ढूंढने हैं. जसे जीभ म्हणजे जिव्हा, जिव्हा म्हणजे काय तर जबान. पाणी, आता पाण्याला 3 शब्द आत्ताच मी सांगितले, जळ, उदक, जीवन. गोडपणा, मधुरता आणि ढग, मेघ. हे होते समानार्थी शब्द. आता कृती 5वी काव्य सौंदर्य. त्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, खालील ओळींचे रसग्रहण करा. आपल्याला 2 ओळी दिल्या आहेत, त्यांचा अर्थ लिहायचा आहे. पण इथे रसग्रहण करीत असताना पूर्वी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना लिखना यहाँ पर कंपल्सरी है. प्रस्तावना आपण इथे अगदी सहज बनवू शकतो. काय प्रस्तावना बनवणार तर संत कविता किंवा संतवाणी आ योगी सर्व काळ सुखदाता यांच्या माध्यमातून संत एकनाथांनी आपल्याला पाणी आणि योगी पुरुष यांच्यातील आपल्या आयुष्यातील महत्त्व स्पष्ट केले असून पाण्यापेक्षा योगी पुरुष किती श्रेष्ठ आहे हे काही उदाहरणांच्या मार्फत आपल्याला स्पष्ट करून दाखवले आहे. तर तैसे योगियासी खालुती येणे जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरे. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ऐसे जसं मेघातून म्हणजे बादलों से पानी गिरने के बाद ज़मीन पर अनाज उगता है, लोगों की भूख मिटाता है और उनको एक आनंद प्राप्ति मतलब उनको खुशी होती है, उनको एक आनंद मिलता है क्योंकि बादल बरसते हैं, पानी ज़मीन पर गिरता है. त्याचप्रमाणे इहलोकी जन्म पावणे म्हणजे ये योगी पुरुष जो है जिन्होंने इस पृथ्वी तल पर जन्म लेकर लोगों को स्वानंद प्राप्ति करके दी है, मतलब आनंद दिया हुआ. कैसे आनंद दिया है तो जन निववी श्रवण कीर्तने. श्रवण मतलब सुनना और कीर्तन मतलब लोगों को गीत गाकर अच्छी बातें बताना. तो श्रवण कीर्तने, उन्होंने अपने कीर्तनों के माध्यम से लोगों को अच्छी बातें बताई, क्या सही क्या गलत, क्या करना चाहिए. अगर हमारी सोच गलत है तो उस गलत सोच को सुधारने की उन्होंने कोशिश की है. म्हणून इथे म्हटलं आहे जननिववी श्रवण कीर्तने. लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जागृत केले. निज ज्ञाने उद्धरी. निज म्हणजे स्वतः आणि ज्ञाने म्हणजे ज्ञान, नॉलेज. स्वतःकडचे नॉलेज, खुद के पास जो नॉलेज है वो लोगों में बांट कर उनका उद्धार किया. उद्धार किया मतलब प्रगती की. म्हणजेच स्वतःकडे असलेले नॉलेज त्यांनी, स्वतःकडे असलेले ज्ञान लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी काय केलं आहे, लोकांचा उद्धार केला आहे. असं आपण रसग्रहण करू शकतो. आता खाली प्रश्न आ जो आहे त्याच्यामध्ये दिला आहे योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता हे बघायला गेलं तर स्वमत आहे आणि आपण जर 2020 मार्चच्या बोर्ड पत्रिकेच्या अनुसरून गेलो तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येणार नाही. तरीसुद्धा जर आपण याची एक थोड़ी कल्पना घेऊया कि किस प्रकार अगर हमें ये प्रश्न का उत्तर लिखना ही है हम लिख सकते हैं. तर काय करायचं, योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे काय काय उदाहरणं त्यांनी दिली, कोणी दिली तर संत एकनाथांनी दिली आहेत. तीच उदाहरणं घेऊन त्या उदाहरणांचं आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लेनेशन द्यायचं आहे आणि त्याच अनुसार आपल्याला लिहायचं आहे. इथे सुद्धा आपण थोडीशी प्रस्तावना लिहिणे गरजेचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा. आता हे दोघे सामाजिक कार्य करतात म्हणजे सोशल वर्क करतात, बरोबर आहे. योगी पुरुष सामाजिक कार्य कशा प्रकारे करतो तर लोकांना ज्ञान देऊन, लोकांपर्यंत चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान पोचवून. जर कोणी चांगल्या मार्गावर नसेल, वाईट मार्गावर चालत असेल, वाईट विचार करत असेल, वाईट कृती करत असेल तर त्यांना त्याच्यापासून परावृत्त करणे. आणि पाणी काय करतं तर पाणी या सृष्टीवर जीवन जिवंत ठेवतं. अशा प्रकारे ही संतवाणी आ योगी सर्व काळ सुखदाता संपूर्ण झाली आहे.
धन्यवाद. थँक्यू सो मच.